पुढच्या बातमीकडे जाऊया। शिवसेना ठाकरे गटाचे बडे नेते आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी आज नाट्यमयरित्या शिंदे गटात प्रवेश केला। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय समजले जाणारे सचिन अहिर यांच्या या निर्णयानं शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सचिन अहिर यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना जोरदार टीका केली आहे। कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही, पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, जवळ होते। बरं, ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत, कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालो। हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार। म्हणजे स्वतः आमदार आहेत, जी प्रभाग समिती तिथे मी त्यांच्याच मुलीला NGOच्या जे काही कोटा असतो त्याच्यातून प्रभाग समिती दिलेली आहे, भावाला मी BSCची समिती दिलेली आहे, भारतीय कामगार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेता पद आहे। एवढं सगळं होऊन देखील BSC तर आहेच, BSCचे याच्यावर युनियनचे अध्यक्ष आहेत, मग अजून तुम्हाला काय पाहिजे हा एक प्रश्न पडतोच। म्हणजे आम्ही काही कमी दिलं का? तसं नाही आहे। जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतं तसंही होतं का? तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येता जाताना भेटता, मग अजून काय करायचं तुमच्यासाठी? रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का? हाच एक प्रश्न पडतो। पण कोणी येण्यानी कोणी जाण्यानी काही फरक पडत नाही, जो बालेकिल्ला आहे तो तसाच राहणार। जे जवळचे लोक आहेत, ज्यांना सगळं काही मिळतं, हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात, हे आम्ही आता पाहत आलो। याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही आहे। तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे। जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत, इतिहास एक आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे, हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं।